बाथरूम तुंबतात बघ चांगलं बाथरूम घाण झाले खूप घाण फेकायची कारण आम्हाला जर ह्या घाणीमध्ये जर बाथरूमला जायला लागतंय तुम्हाला लहान मुलांना मुलींना तर मग ही घाण आपण पालिकेत फेकायची तुम्ही तयार आहे का त्या खांबाला लाईट नाही का सोलर पॅनलला लागत नाही किती वर्ष बंद आहे ते 3-3 वर्ष किती वर्ष झाली बरेच दिवस झाले ती लाईट नाही का खांबावर लागली MSCB वाले येतात का ती एमएससी वाली घर कोणाची लाईट किती बोलत तुम्ही ते आमचं नाही आमचे दुसरी लोक आहेत म्हणजे त्याचा आधार भाग आहे ना त्यांचा रात्रीच्या वेळेस अंधार असतं म्हणजे अंधारच असतो इथं. आपण सध्या आहोत पुणे एअरपोर्ट रोडच्या श्रमिक वसाहत नगरमध्ये. इथं अक्षरशः घाणीचा साम्राज्य पसरलेलं आहे. वस्तीतल्या महिला हे रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत रस्ते, लाईट, पाणी व स्वच्छता. आपण जाणून घेऊयात थोडक्यात त्यांच्याकडनंच. भाऊ, काय महिला सगळे रस्त्यावर उतरलेल्या आहेत, पाण्याची टंचाई जाणवत आहे, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. या भागामध्ये अनेक समस्या आहे. ड्रेनेज लाईनची सुविधा नाही, महिलांचं शौचालय सगळं तुमतंय शौचालय, स्ट्रीट लाईट नाही, अनेक वर्ष झाले इथं सुविधाच नाही. लोकप्रतिनिधी येऊन म्हणतात की काम करतो. काल माझ्याकडे तक्रार आली आणि मी प्रशासनाला विनंती करतो त्वरित काम करा नाही तर आम्ही आंदोलन घेऊ. दादा आमच्या वस्तीत आहे ना लाईट नाही ना स्वच्छता नाहीये, येणं जाणं पण स्वच्छता नाही इथं. आणि पडत्या जडत्यात बाथरूम मध्ये म्हातारा वयस्कर माणूस सगळं पडून जातात. पण एवढ्या घाणीने माहितीये का की रोगराई पसरती, लहान लहान मुलं आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत. आता ते कळायला पाहिजे ना. तुम्ही मागण्या करत नाही का? मान्य काय काय मतदान करत नाही? सगळं करून निवडून जातात. एका घरात 10 मतदान आहेत का कमी नाहीये? हा सगळ्याच्या घराने आहेत मतदान, नाही असं नाहीये. मतदान करताना हा सगळेच करतोय मतदान आम्ही. मग सुविधा का भेटत नाही तुम्हाला? काय माहिती आहे त्यांना काय होतं का नाही, येतो म्हणते ते कोणच येत नाही इकडे. मतदान गावाला इथं पठाऱ्यांना मतदान केलं. कोण वालीच नाहीये इथं. 20 वर्ष झालं अशी घाण आहे. कोणतरी जनसेवक पाहिजे ना वस्तीत तुम्हाला. आम्ही किती पण बायका जरी गेल्या तरी कोण मनावर घेत नाही. फक्त येतात मत मागायला, हात जोडतात, हा करू आणि हाय तेच आहे. मागचे दिवस पुढारी बिडारी एवढ्या वर्षापासून एवढे समस्यांना सामोरे जात आहात. लहान लहान मुलं आहेत, वारंवार मागण्या करतात. हंडा मोर्चा पण तुम्ही लोकांनी काढलेलं तरी मागण्या पूर्ण नाही झाल्यात. आता जो तो येतो मतदानापुरतच येतो. हात जोडून सगळ्यांना सांगतो की मतदान आम्हाला करा, आम्ही तुमची सगळी सोय करू. पण ते एकदा निवडून आले की आमच्या वस्तीत कोणीही परत फिरकत नाही. आता सध्या बघा तुम्ही ह्या बाथरूम वरनं हे फोटो काढा बघा, ह्याच्यावरनं ह्या वस्तीची अवस्था तुम्हाला पण समजेल. प्रत्येक इथं बाथरूमचं पाणी बाहेर आलेलं आहे, मुलं आजारी पडले, रस्त्यात घाण आहे, पाठीमागे घाण आहे, बाथरूमचं पाणी रोडवर आलंय, इथवर अवस्था बेकार आहे वस्तीची. मग आजारी पडले, दवाखान्याचं बिल कोण भरतं? आम्हीच भरतो ना. मग कोण भरणार आहे? आम्ही आजारी पडल्यावर आम्हालाच भरायला. आणि बापू पण हातावरचं पोट घेऊन तुम्ही बिल पण भरतात. हो मग बरोबर आहे ना, भरतो की. आमची लेकरं इकडे मनाची घाण मास असं सगळं शिरलं की एवढी घाण मास येत आहे तिथे वस्तीमध्ये, हेच करू वाटत नाही, एवढं वास येत आहे. आजी, आता काही महिन्यातच पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत. प्रचारासाठी तुमचे इथं जनप्रतिनिधी येणारे, आजी माजी इच्छुक येणार आहेत. काय मागण्या करणार तुम्ही त्यांना? आम्ही आमची स्वच्छता करून द्या आम्हाला. बाकी काय नको, कोणाची इष्ट नाही पाहिजे. रोड झाला पाहिजे, बाथरूमची सोय झाली पाहिजे, लाईट बीट प्रत्येक एकटा नगरला जाऊन बघा. महिलांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस येतात इलेक्शनच्या निवडणुकीच्या इलेक्शनच्या टायमाला हात जोडतात, हात जोडून जाते. तेवढं इलेक्शन झालं की तुम्ही कुठे कोपऱ्यात बसला, आम्ही कुठे ते आम्ही बघायला येत नाही. काय आता हे जे तुमचे प्रमुख आहे, जे काही मागण्या आहेत, पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही मतदान नाही करणार, आम्ही मतदानच करणार, आंदोलन करणार आंदोलन करणार. आमची एवढी इच्छा आहे.
मतदान घेण्यापुरतं ते येतात आणि आम्ही जर मागण्या केल्या तर ते म्हणतात की करू, ह्याला वेळ लागल, ह्याला बजेट लागल, आता सध्या बजेट नाहीये. काही पण बायकांचं म्हणणं आहे की मुलं वगैरे आजारी पडतात तर आम्हाला बिल भरावं लागतं. मग भरावं लागतं ना, आम्ही 500 रुपयासाठी रोज कामाला जातो. एवढी घाण सगळी आम्ही यांना लाखो करोडोचं मत देतो, आम्हाला काहीच यांचा फायदा नाही. आम्ही मतदान करून सुद्धा आमचा फायदा नाही. मतदान करून फायदा नाहीये, पण मतदान करणं जरुरी आहे. तरी तुमचे हे जे प्रमुख मागणे आहेत ते नाही झालं, तुम्ही म्हणतात आम्ही मोर्चा काढू वगैरे, ते कसं काय असेल पुढचं? हा, आम्ही मोर्चा तर काढू, आम्ही रस्त्यावर उतरू, गटारी काढू, गटारी सगळ्या भरून बकेट मध्ये तिथं नेऊन वतू महानगरपालिकेमध्ये. तर नक्कीच हे होते काही संतप्त नागरिकांची संतप्त अशी प्रतिक्रिया येत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे आमचे जे हे प्रमुख मागणे आहेत जे पूर्ण नाही झाले तर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू. आता ह्या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे बघायचं राहणार आहे. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी झोएब शेख.